काही तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मान्सून पाऊस पूर्णपणे महाराष्ट्राला आता वेढा घातलेला आहे। पुढील काही मोजक्याच तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात होणार असल्याची सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे। हवामान खात्याकडून देखील माहिती आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ढगफुट सदृश पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याने राज्यातील या 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट आता देऊन टाकलेला आहे। जर तुमचे महत्त्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडा, अशा प्रकारच्या सूचना देखील हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे नद्यांना पूर येऊ शकतो, ओढे नाले तुडून भरून वाहू शकतात, रस्त्यावर पाणी साचू शकते। त्यामुळे खबरदारीच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आता शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सून पाऊस पसरल्याने मोठ्या पावसाची शक्यता इथून पुढे काही तासामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्यातल्या त्यात या 14 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आता रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। आता या 14 जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढे तुडून भरून वाहणार आहेत। पुढील काही तासामध्ये मोजक्याच तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। अरबी समुद्राकडून खूप जोराचा पाऊस या 14 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे। या पावसामध्ये मोठा वारा असल्यास देखील या ठिकाणी आता सांगण्यात आलेला आहे। 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना देखील सतर्कतेच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत। आता हवामान खात्याकडून कोणकोणते अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत, जर तुमचे महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुमच्या घराची पत्रे असतील, तुमच्या घराची छप्पर असेल, त्या ठिकाणी सर्वात मोठा अलर्ट आता तुम्हाला देण्यात आला आहे। कारण या पावसासोबत जोरदार मोठे वारे असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले। खूप दिवस थांबलेला मान्सून पाऊस अखेर आता आजपासून सुरू झाला। संपूर्ण महाराष्ट्रापासून पाऊस आज पसरण्याची शक्यता आहे। यामध्ये 14 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। एक अतिशय भयानक कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी सक्रिय झालेले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांना धोका असल्याचं या ठिकाणी वर्तवण्यात आले आहे। काही मोजक्या तासाच्या आतमध्ये वादळी वाऱ्याचा ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या 5 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आजपासून या ठिकाणी आज सुरू होत आहे। आता उद्या परवा 3 दिवस सलग 3 दिवस पाऊस पडण्याची देखील जोरदार पाऊस पडण्याची देखील माहिती देखील हवामान खात्याकडून मिळत आहे। आता या ठिकाणी वर्तवण्यात देखील आले। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा पाऊस या ठिकाणी आज पडतोय। कित्येक दिवस झालं मान्सून पाऊस गायब झाला होता, परंतु आजपासून मान्सून पावसाला सर्वात मोठा सुरुवात देखील झालेली आहे। आता इतका कधीच मोठा पाऊस पडला नव्हता, इतका पाऊस आज पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले। आता बघा, हवामान खात्याकडून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून तातडीच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना, शेतकऱ्यांना आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस जो येतोय याच तुम्हाला आता बघावं लागणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे का, हे देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। अरबी समुद्रामध्ये तसेच बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, तो पट्टा अतिशय धोकादायक आहे। त्यामुळे तो पट्टा आता कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका निर्माण करू शकतो ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेले ज्या कमी दाबाचे पट्टे आहेत ते अतिशय जोरदार असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मोठ्या प्रमाणावर आता जो जोरदार पट्टा आहे त्याचा सक्रिय देखील झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार प्रवास त्याचा सुरू झालेला आहे। त्यामध्ये आता 80 ते 100 किलोमीटर प्रति तासाने वेगाचे वारे असल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून या 14 जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्याचं आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचा आता निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। मग आता कोणकोणते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक पाऊस पडणार आहे, जिथे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणते जिल्हे आहेत जिथे मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कोणते जिल्हे आहेत ज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, नेमका जिल्हा तुमचा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय आणि आज पडणारा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा आहे याचीच अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आता सर्वांची यादी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे। सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, तुमचा जिल्हा हा भयंकर रेड अलर्ट असणाऱ्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का हे देखील पाहायचं आहे। जर असेल तर तुम्हाला सावध राहायचं आहे। चला तर मग मित्रांनो, आज जाणून घेऊया की कोणकोणते जिल्हे आहेत जिथे भयंकर आणि महाभयंकर रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, जिथे ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे, ज्या ठिकाणी 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार आहे। या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे
सध्याला मोठा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हळूहळू या 14 जिल्ह्यांना वेढा देखील घालण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये मोठे वारे असल्याने शेतकऱ्याच्या इतर नागरिकांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। मुंबईकडेच हा ढगफुटी सदृश पाऊस या 14 जिल्ह्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता कोणकोणते 14 जिल्हे आहेत त्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। या जिल्ह्यांची नावे सर्वांनी लक्षात घ्या। आता बघा, या 14 जिल्ह्यामध्ये वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। पुढचे 48 तास या ठिकाणी धोक्याचे असणार आहेत। कोणते जिल्हे आहेत, कोणते 14 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी हवामान खात्याकडून यादी जाहीर करण्यात आली आहे। आता लक्षपूर्वक बघा, नागरिकांनो यामुळे विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे। जर तुमचा कोणतं महत्त्वाचं काम ठिकाणी असेल तरच तुम्ही बाहेर पडा, नाहीतर अजिबात घराच्या बाहेर पडू नका। बाहेर आता ढगफुटी सदृश पाऊस देखील कधीही तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये चालू होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही जर किनारपट्टीवर राहत असाल, किनारपट्टीच्या भागावर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी सावधगिरी बाळगायची। मच्छीमार तुम्ही असाल, पुढील काही ठिकाणी त्यासाठी समुद्र न जाण्यासाठी आव्हान देखील केलेले आहे। अगदी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ढगफुटी सदृश पाऊस इतका तीव्र असतो। यामध्ये नद्या, नाले, ओढे तुडूंब भरून वाहू शकतात। वादळी वारा देखील महाराष्ट्रात या दिशेने येऊ शकतो। मुंबईकडून येणारा पाऊस, वादळी वारा पुढील काही तासाच्या आतमध्ये 14 जिल्ह्यांना वेढा घालत असल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळते। त्यामुळे सर्वांनी आता सावधगिरी बाळगायची। जर तुमचं कोणतं महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आटपून घ्यायचं आहे, कारण पुढील काही तासाच्या आतमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असं देखील सांगण्याचं पाहायला मिळते। आणि ढगफुटी आणि वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने देखील आता गंभीर इशारा जाहीर केलेला आहे। कोणत्या 14 जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आलाय आपण लगेचच पाहणार आहोत। या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे। गेल्या 2 महिन्यात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा मोठा पाऊस आज या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। हवामान खात्याचा अंदाज मागच्या वेळी सांगितला होता, तो परफेक्ट आला होता। आज सुद्धा हा अंदाज बरोबर येण्याची शक्यता आहे। येथे पावसाचा हाहाकार माजेल। मुसळधार पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरून वाहणार आहेत। काही ठिकाणी रेल्वे रुळावर देखील पाऊस साचण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी पुलावरून वाहत जाईल। या 14 जिल्ह्यामध्ये पुढील काही तासामध्ये या ठिकाणी पाऊस धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे। सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी त्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे। त्यापेक्षा तिप्पट पाऊस आता मुंबईकडून या 14 जिल्ह्यामध्ये दाखल होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर येत आहे। हा पाऊस ढगफुटी सदृश असल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे। प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले की कोणी सुद्धा जर तुमचं काम नसेल तर तुम्ही घराबाहेर पडू नका असं देखील सांगितले। झाडाखाली देखील बसणं टाळायचं आहे। उभं राहून देखील तुम्हाला टाळायचं आहे आणि या ठिकाणी झाडाखाली तुम्हाला बसायचं देखील नाही। पाण्याच्या जवळ थांबायचं नाही, कारण यामध्ये विजाचा कडकडाट सुद्धा असण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। या 14 जिल्ह्यामध्ये हा पाऊस धडकणार असल्यामुळे अनेक सर्वांना सावध राहण्याच्या सूचना देखील देण्यात आहेत। हा पाऊस इतका तीव्र असेल, सध्या जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पद्धतीने 14 जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे। यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये नागरिकांना या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे। मुंबईकडून हा पाऊस येत आहे, अगदी काही तासामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। तर बघा, ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी हवामान अंदाज दिलाय 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस सक्रिय झाल्याने आता 3 ते 4 दिवसामध्ये सर्वत्र पाऊस या ठिकाणी पसरणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। सर्वत्र ठिकाणी एक समान नसेल, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस असेल। यामध्ये पुणे जिल्हा असेल, नंतर अहिल्यानगर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, लातूर असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, जालना असेल, बुलढाणा, परभणी, हिंगोली। तर या जिल्ह्यामध्ये जोर पावसाचा जास्त असेल। उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यामध्ये 800 गावे, त्यापैकी 50 ते 70% गावामध्ये जोरदार पाऊस पडेल। प्रत्येक गावामध्ये पाऊस पडेल असं नाही, कारण पाऊस भाग बदलत पडत असतो, तुम्हाला पण चांगलंच माहित आहे। पण पुढील काही तासामध्ये 14 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार आहे। मग ते कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी जिल्ह्याची नावे आता लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, हा किनारपट्टीवरील जिल्हा आहे। यामध्ये पावसाचं रौद्र रूप तुम्हाला पाहायला मिळू शकतं। तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा।
बीड जिल्हा तसेच पुढचा जिल्हा ज्यामध्ये 2 दिवसापासून पाऊस कोसळतोय कोल्हापूर जिल्हा आहे, तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड रत्नागिरी जिल्हा, त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवून आली आहे। त्यामुळे सर्वांनी आता काळजी घ्यायची आहे, आपण सुरक्षित राहायचं आहे। तुम्हाला अशाच प्रकारच्या हवामानाविषयी नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या संभाजी अर्जुन तुरा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।